नमस्कार शेतकरी बांधवांनो, चॅनलमध्ये मी श्रीकांत शेंडवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 वार शुक्रवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते ते आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। त्याचबरोबर आपल्या शेती बाजारभाव चॅनलवरती फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका। तर चला तर पाहू की आज कोणत्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळते का। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर आज भेंडीसाठी पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। दोडक्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या दोडक्यासाठी 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या लोकल मिरचीसाठी 45 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, मोठ्या प्रमाणामध्ये आवक देखील पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, बीन्सची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या बीन्ससाठी 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर त्याचबरोबर कमीत कमी आपल्याला 40 रुपयापासून बीन्ससाठी दर पाहायला मिळतात। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगासाठी साधारणतः दर जे आहे ते 70 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 90 रुपयापर्यंत शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 35 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 55 रुपयापर्यंत भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगा पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते 55 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। रताळ्यांची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये रताळ्यांचे दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून रताळ्यांचे दर पाहायला मिळतात। आवक भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। बीटाची क्वालिटी पाहू शकता, तर लहान साईजमध्ये बीटसाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर बीटासाठी पाहायला मिळते। काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काकडीसाठी 16 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर कमीत कमी आपल्याला 10 रुपयापासून काकडीसाठी दर पाहायला मिळते। तर आवक भरपूर आहे। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये काकडीच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। चायना काकडीची क्वालिटी पाहू शकतो, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी 140 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापासून वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी दर जे आहे ते 30 ते 40 रुपयापर्यंत क्वालिटीनुसार दर पाहायला मिळते। डांगरची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापासून दर पाहायला मिळतात। पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवारसाठी 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापासून पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळतात। आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आज सुधारणा झालेली पाहायला मिळते। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी उच्चांकी दर जे आहे ते 45 रुपयापर्यंत पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आज थोडीशी घसरण टोमॅटोसाठी झालेली पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी दर जे आहे ते
एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून कारल्यासाठी दर पाहायला मिळतात. वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्यासाठी 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 ते 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते. चौदा शेंगाची क्वालिटी पाहू शकता तर 14 शेंगासाठी साधारणतः दर जे आहे हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 ते 8 रुपयापासून काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 ते 15 रुपयापासून जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. कोबीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 रुपयापासून कोबीसाठी दर पाहायला मिळतात. तर कोबीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी पाहायला मिळालेले आहेत. तोंडल्याची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या तोंडल्यासाठी 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. आल्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी दर जे आहे ते कवळे आल्यासाठी 30 रुपयापासून दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कवळे आले पाहायला मिळते. त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये आले पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 45 ते 50 रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला मिळते. तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. पालकची क्वालिटी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पालकसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 7 रुपयापासून पालकसाठी दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरीसाठी दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोथिंबीरीसाठी आज पाहायला मिळते. तर आवक भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकता तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 6 ते 7 रुपयापासून दर पाहायला मिळतात. नवरात्रीमुळे मोठ्या प्रमाणावरती राजगिऱ्याची आवक पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 4 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर राजगिऱ्यासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हिरव्या मिरचीची आवक पाहू शकता. तर कडपा मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापासून 26 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती कडपा मिरचीची पाहायला मिळते. त्याचबरोबर ज्वाला मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीच्या ज्वाला मिरचीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते.